तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव बनवून ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं भावनो मनापासून स्वागत करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल कोणत्या टॉपिकला बनवू. आजचा व्हिडिओ आपण केला बनवू 15 ऑगस्ट. तुम्हाला माहिती असेल भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण एकदम कडक आणि एकदम क्रिएटिव्ह पोस्ट डिझाईन केलेली आहे तुमच्यासाठी बनवू. PLP व PST फाईल असणाऱ्या बनवू, व्हिडिओला असणाऱ्या बनवू 3 स्टेपमध्ये पासवर्ड पूर्ण क्रिएटिव्ह डिझाईन असणार आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यासाठी नक्की व्हिडिओ बघा. त्याच्या आत्ता जर तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल तर ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ आलेला आहे, तो पण जाऊन चेक करून घ्या. त्याच्यामध्ये पण आपण एकदम क्रिएटिव्ह डिझाईन तुम्हाला 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण अपलोड केलेली आहे. ओके, एकदम कडक आणि क्रिएटिव्ह आपण डिझाईन करत होतोय तुमच्यासाठी पाहून सर्व. फक्त लक्ष द्या, व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण समजेल. ओके, तर मी काय सांगतो इथे बघू शकता. आता आपण साईज ठेवतो ना, जी साईज ठेवतो तुम्हाला माहिती असेल 12x15 इंचची साईज असते आपली. रेझोल्युशन 300 असतो, लक्षात घ्या. सर्व डिझायनर भावांना सांगतोय. ओके, तुम्ही तुमची साईज देऊ शकता, तुमच्यावरती आहे. मी सांगायचं फक्त एक काम करतोय, लक्षात घ्या. ओके, बॅकग्राऊंडला आपण बघू शकता रेड कलर ठेवलेले एकदम क्रिएटिव्ह, कारण की मी ऑलरेडी बरेच डिझाईन बनवलेले आहेत. आपण इंस्टाग्रामला पण अपलोड केलेले आहेत. व्हाईट डिझाईन म्हणजे पूर्ण एकदम ब्लँक व्हाईट बॅकग्राऊंड असणार आहे आणि त्याच्यावरती फक्त मेन मॅटर असणार आहे आणि खाली शुभेच्छुक असं आपण डिझाईन बरेच सारे केलेले आहेत. टोटल आता आपण जवळजवळ मला तर वाटतं 5 ते 6 डिझाईन आपण प्रोव्हाइड करून टाकलेले आहेत इंस्टाग्रामवरती. ज्यांनी फॉलो केलं असेल त्यांनी माहीत असेल, ज्यांनी नसेल केलं त्यांनी फॉलो करून घ्या. तुम्हाला पूर्ण अपडेट येऊन जाईल. पूर्ण एकदम व्हायरल डिझाईन आपल्या जात आहेत, लक्षात घ्या. ओके, तर आपण काय करणार, त्याच्या क्रिएटिव्हपणाने आपण आज एक डिझाईन बनवतो. दिसत असेल फोटोशॉपला तुम्हाला. ओके, फोटोशॉपला का बनवतोय, कारण की मी तुम्हाला याच्यामध्ये सर्व कलर ग्रेडिंग वगैरे देणार आहे. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आपण काय केलं, रेड कलर आहे, लक्षात घ्या. रेड कलर बॅकग्राऊंडला आहे, त्याच्यावरती एक व्हाईट आपला काय दिला बोलतो, एक धब्बा आपण जो मारतो तुम्हाला माहिती असेल. ओके, एक स्पॉट ब्रशचा. ओके, तो आपण येलो कलरचा इथं प्रोव्हाइड केला आहे, जो तुम्हाला दिसतोय. लॉक करून घ्या. जास्त काही नाही आहे, नॉर्मल आहे बॅनर आणि एकदम क्रिएटिव्ह दिसतं भावना. लक्षात घ्या, व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहे. ह्याच्या आधीचा पण व्हिडिओ आलेला असेल, तो पण बघून घ्या. मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की नेक्स्ट व्हिडिओ पण येणार आहे सेम डेला. ओके, फक्त टायमिंग मागे पुढे होऊ शकतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढे जायचं. पुढे याच्यानंतर ही लेअरचं पॅलेट आहे ना, या लेअरमध्ये काय आहे नाही. ओके, तिला डिलीट मारूया. त्याच्यानंतर हा जो लाल किल्ला आहे तुम्हाला माहिती असेल, जो दिलेला आहे, लक्षात घ्या. त्याची PNG तुम्हाला गुगलवरती भेटून जाईल. तीच आपण सेम त्या बॅकग्राऊंडमध्ये पण आपण म्हणजे जे ऑलरेडी डिझाईन आपण बनवलेली आहे त्यामध्ये पण आपण हे यूज केले, जे तुम्हाला दिसतंय. ओके, तेच आता आपण ह्यामध्ये घेतलेलं आहे. फक्त त्याची ऑपॉझिटी मायनस करून सॉफ्ट लाईटचा इफेक्ट देऊन ह्यामध्ये ॲड केलेला आहे. हा झालेला आपला मेन बॅकग्राऊंड रेड कलरमध्ये. ओके, क्रिएटिव्ह डिझाईन आहे, लक्षात घ्या. विचार करून डिझाईन केलेली आहे. ओके, त्यानंतर आपला ध्वज तुम्हाला माहीत असेल. ओके, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण जो ध्वज आपला माहीत असेल तुम्हाला. ओके, तर त्याची आपण PNG घेतलेली आहे. ती पण तुम्हाला गुगलला वगैरे कुठे सर्च केली तिकडे तुम्हाला भेटून जाणार आहे. फक्त तिला क्लिअर वगैरे शॅडो वगैरे मारून थोडं आपण हिला क्रॉस वगैरे करून घेतलेलं आहे. क्रॉस म्हणजे काय, आणि शॅडो दिला, ड्रॉप शॅडो. ड्रॉप शॅडो तर तुम्हाला माहीत असेल. ओके, तुम्ही काय आता नवीन नाही आहेत, सर्व जुनेच आहेत, लक्षात घ्या. फक्त अलाइनमेंट बघून घ्या मी काय काय ॲड केलं आहे, कसं इथं म्हणजे साईज वगैरे टाकायची ते वगैरे सर्व जर तुम्ही बघितलं ना तुम्हाला डिटेलमध्ये समजणार आहे. ओके, पहिला पासवर्ड आहे 2626. ओके, त्यानंतर हे झालेलं आहे ॲड करून. आता मी हे ॲड इथंच काय केलं आहे, आता जो ध्वज आहे, ध्वजला आपण थोडासा म्हणजे एकदम स्ट्रेट पण केलेलं असतं, पण नाही, कारण की आपल्याला थोडं क्रिएटिव्ह करायचं आहे, लक्षात घ्या. क्रिएटिव्हमध्ये काय असतं भावना, थोडं एकदम चेंजिंग असतं, लक्षात घ्या. त्यानंतर इथे बघता हा एक शेप आहे. मी शेप बघा, आता मी हा वाकडा तिकडा तुम्हाला दिसत असेल, याचे कॉर्नर बघा वाकड्या तिकडे आहेत. ओके, तुम्ही शेप कसा बनवतो इथे लक्षात द्या. इथे पेन टूलवरती यायचं. पेन टूलवरती आल्याच्यानंतर इथे एक डॉट मारायचा, इथे डॉट मारायचा, इथे डॉट, असे डॉट करून जेव्हा तुम्ही सर्व डॉट घ्या एकत्र या शेवटच्या जिथे तुम्ही स्टार्टिंग केले तिथून तुम्ही जर गेले आणि तिथे जाऊन पूर्ण केला तर तो काय होतो, शेप पूर्ण होतो. ओके, त्या शेपला तुम्ही कलर देऊ शकता, कलर ग्रेडिंग देऊ शकता, काही देऊ शकता. ओके, हे सर्व तुमच्यावरती आहे. आणि त्या शेपला जर तुम्हाला एकदम म्हणजे कर्व सारखं द्यायचं आहे, म्हणजे बोल्ड वगैरे इफेक्ट किंवा सॉरी बोल्ड नाही बोलू शकतो, म्हणजे असे एकदम कोपरे जे असतात ना एकदम कडकमध्ये असे कर्व आले. ओके, तिथं बघू शकता तुम्ही असं करू शकता एक 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 हलवून. ओके, पण तुम्ही काय करायचं आहे की जी PNG आपण घेतली. ओके, लक्षात घे, मी हा शेप काय डायरेक्ट घेतलेला नाही आहे. मला आता माहिती नाही की इथे शेप घ्यायला पाहिजे. ओके, मी काय बोललो, मी एक PNG ॲड केली आहे. रिबिन आहे, तुम्हाला माहीत असेल नसेल माहीत सांगून देतो. इथे बघू शकता. ओके, ही रिबिन आहे. आता ही जी रिबिन तुम्हाला दिसते ते रिबिनच्या मागे काहीतरी असं पोर्शन पाहिजे ना, त्याच्यामुळे मी हा जो शेप आहे ओके तो इथे मी ॲड केला आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय. बघू शकता शेपच्या प्रमाणेच केलेला आहे. जसं आपली जी रिबिन आहे त्या रिबिनला मागे शेप प्रोव्हाइड मी केला आहे, जो तुम्हाला इथे दिसतोय. त्यानंतर पुढे जायचं. हे झालं
बघू शकता एकदम क्रिएटिव्ह डिझाईन आत्ताच दिसते, अजून आपण यामध्ये ॲड पण नाही केलेली आहे, कारण की बॅकग्राऊंडला रेड कलर आहे, खाली व्हाईट कलर आहे. तुम्ही व्हाईट कलरचे डिझाईन बनवा, एकदम कडक आणि क्रिएटिव्ह दिसतील. ओके, लेअर पॅलेटमध्ये लक्ष ठेवा, लेअर पॅलेटनं वर खाली होते का, कारण की मी ना सारखं चेंज करत असतो की हे चांगलं वाटेल, हे खाली केलं पाहिजे, वर खाली माझं चालू असतं शेवटपर्यंत. ओके, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आता पुढे आता आपण मेन मुद्दा लिहिणार आहे. मुद्दा काय आहे, आपलं जे काही कंटेंट आहे. ओके, तुम्हाला माहिती असेल भारतीय स्वातंत्र्य दिन हा एक ग्रुपमध्ये आपण ॲड केला. हा फॉन्ट आहे, इन्फिनिटचा फॉन्ट आहे. तुम्ही तुमच्याकडे फॉन्ट असतील ते वापरू शकता. ओके, असं काय नाही की मी दिलाय म्हणून तोच वापरायला पाहिजे, पण बरेच जण असतील, कारण की आता सर्व ट्रेंडिंग फॉन्ट सर्व डिझायनर भावांकडे आहेत. ओके, लक्षात घ्या. त्यानंतर हे झालं भारतीय, याला बघू शकता हे काय असणार आहे, नॉर्मल फॉन्ट आहे, त्याला ग्रुप केलं आहे, दोघांना मिळून एक ग्रुप करून त्याला स्ट्रोक दिलेले आहे, ज्याच्याकडे जे नाव आहे ते आपलं म्हणजे क्रिएटिव्ह दिसते. त्यानंतर पुढे इथे बघायचं, पुढे आल्याच्या नंतर आपण वरची लेअर आहे काय लिहिले आपण खाली, सर्व बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. बघू शकता एकदम क्लिअर डिझाईन आहे, एकदम क्लिअर आणि शार्पनेस. ओके, तर भाऊनो दुसरा पासवर्ड आहे भाऊनो 15. ओके, त्यानंतर पुढे जायचं आहे. पुढे गेल्याच्या नंतर आता आपण काय करणार आहे, हे झालेलं आहे, एवढं कंटेंट लिहून झालेलं आहे. आता मेन शायरी वगैरे जर तुम्हाला ॲड करायची असेल तुम्ही इथं करू शकता. इथे बघू शकता जगातभर, इथं बघू शकता जगभरात घुमतोय भारताचा नारा, चमकतोय आकाशात तिरंगा हमारा, असं बघू शकता. आपण शायरी वगैरे, हा फॉन्ट आहे भावना पोपनीस फॉन्ट आहे, देवनागरी फॉन्ट. जसे इन्फिनिटचे फॉन्ट आपण यूज करतो त्याच प्रकारे आपण हे जे कॅलिग्राफी फॉन्ट आहेत यूज करतो, तसेच प्रकारचे हे देवनागरी फॉन्ट पण वापरा, जेणेकरून त्यामध्ये पूर्ण क्लिअर आणि शार्पनेसचा एक थिकनेस असतो. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये सर्व आपण शार्पनेस येते डिझाईनमध्ये, इथे दिसत असेल तुम्हाला, आपण यामध्ये यूज केलेले आहेत. त्यानंतर पुढे जायचं 15 ऑगस्ट. आता आपण मी इथं काय केलं, इथं ऑगस्ट आणि इथं 15. आता बघू शकता हा जर ऑगस्ट तिथे आहे तर 15 इकडे कुठे वरती या बघा, असं लेअरवरती ना खालीवर होतं. लक्षात घ्या, मी याला पण आता खाली घेऊन लॉक मारलं आहे, कारण की ना त्याच्यावरचे जे काही लेअर असतील, ठीक आहे, इथे घेऊन आलो, दिसायचं तुम्हाला. ओके, हा 15 ऑगस्ट आपण डेट टाकलेली आहे, तुम्ही टाकू शकता, तुमच्यावरती आहे सर्व डिटेलमध्ये. ओके, व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड आहेत 6 अंकी. ओके, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला समजेल. त्यानंतर पुढे PLB फाईल पण प्रोव्हाइड करण्यात येईल. त्याच्यानंतर खाली बघू शकता हे आपण जे काही शुभेच्छुक आहेत, मी त्यांचा फोटो वापरतो, इथे दिसायचं तुम्हाला श्री सुनील शंकरराव शेळके, जेणेकरून तुम्हाला एकदम क्रिएटिव्हपणा येण्यासाठी आपण जे काही डिझाईन बनवत असतो. ओके, त्यानंतर इथे तुम्हाला माहिती असेल आपलं अशोक चक्र, ते आपण यामध्ये ॲड केले, त्याची पण PNG तुम्हाला इथे दिसत असेल फ्लॅगमध्ये. आपण फक्त गुगलवरून ही रिबिन घेतले, त्या रिबिनमध्ये काय केलेलं आहे, फक्त वरून एक सेपरेटली जो पॅच आहे, म्हणजे कोणाचा पॅच आहे, अशोक चक्र आपण यामध्ये ॲड केलेलं आहे. बघू शकता डायरेक्ट लक्ष कुठं जाते भावना, बघू शकता एकदम क्रिएटिव्ह डिझाईन. जो मेन मुद्दा आहे तो आपल्याला दिसला पाहिजे असं आपण डिझाईन केलेलं आहे. ओके, तर भाऊ तिसरा पासवर्ड असणार आहे भाऊ कडकमध्ये सांगतोय 27. ओके, त्यानंतर पुढे जायचं, हे झालेलं आहे सर्व आपण ॲड करून नावं. ओके, शुभेच्छुकांची. त्यानंतर क्रिएटिव्हसाठी आपण खाली इथे बघू शकता लाईन वगैरे दिलेत, कोणाचे लाईन दिलेत ते इथे आपण रेक्टँगल काढलं, दिसत असेल तुम्हाला, जसं की आपला एक ध्वज असतो त्या ध्वजच्या प्रमाणे तुम्हाला इथे आपण रेक्टँगल खाली काढलेलं आहे. ओके, तुम्ही याचा कलर वगैरे चेंज करू शकता. आता बघा ही लाईन ह्याच्यावरती आले, मी काय करतो, सिम्पल हा जो इमेज आहे त्याला डायरेक्ट कंट्रोल शिफ्ट दाबून ब्रॅकेट टाकलं की डायरेक्ट एकदम टॉपला येतो. लक्षात घ्या, शॉर्टकट की आहे. ओके, शॉर्टकट की पण आपल्याकडे भरपूर आहेत. त्यानंतर आपला इथे लोगो आपण इथे ॲड केला आहे, जो तुम्हाला इथे दिसत असेल ओंकार ग्राफिक्सचा. ओके, आपण काय लोगो वगैरे ॲड करत असतो नवीन काय ना काय, पण कसं एकदम क्रिएटिव्ह डिझाईनसाठी. ओके, चला भेटू भाऊ पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढला व्हिडिओ भाऊ नक्कीच येईल, गणपती स्पेशल डिझाईन येतील भाऊ. ऑलरेडी आगमनाचे बॅनर येत आहेत, नसेल पाहिले तर जाऊन चेक करून घ्या भाऊ. जसा वेळ भेटेल तसे तुम्हाला डिझाईन प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड तुम्हाला सांगितलेले आहे. चला परत एकदा सांगते भाऊ, सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या, सर्व बांधवांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. ओके, धन्यवाद.